रामकृष्ण हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सज्जन हो, आज आपणापुढे घुबडांनी सूर्य नाकारला या विषयाचा हा भाग सादर करीत आहे. आपण गेली कित्येक दिवस मनाचे कान करून व्हिडिओ ऐकत आहात. आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आहे, त्यामुळे आपण समृद्ध होत आहे आणि मला ज्ञान आपणापुढे पाठवण्याची एक सेवा माझ्या हातून घडते आहे. आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. विषय आहे घुबडांनी सूर्य नाकारला. नियम आणि अपवाद यावर आज आपला या व्हिडिओमध्ये भर आहे. नियम हा अपवादाने सिद्ध होत असतो. आता अपवाद या शब्दामध्ये अप हे उपसर्ग आहे आणि वाद हा शब्द आहे. तर वादाला जेव्हा म्हणजे कुठल्याही उपसर्गाला कुठल्याही शब्दाला तर उपसर्ग लावला, मग तो धातू असू दे नाम असू दे, तर त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. एक जरी धातू असला आणि त्याला वेगवेगळे उपसर्ग लागले तर त्या धातूचा वेगळा अर्थ होतो. व्याकरणकार सांगतात, उपसर्गेन धात्वार्थः बलादन्यत्र नीयते. प्रहार आहार विहार संहार उपहारादिवत. हुरुहरती हिरावून घेणे किंवा हिरावून नेणे. हुरुहरती धातूला जर आपण उपसर्ग लावले त्याच्या पाठीमागे 22 उपसर्ग आहेत संस्कृतमध्ये. मराठीतले उपसर्ग पुन्हा वेगळे आहेत. तर त्या उपसर्गामुळे त्या एका धातूचा अर्थ कसा होतो. प्रहार हुरुहरती, प्र उपसर्ग लावला प्रहार, आहार विहार प्रहार संहार असे अर्थ त्याचे बदलतात. त्याप्रमाणे वाद शब्दाला जर आपण सम उपसर्ग लागला, संवाद, प्रवाद, युक्तिवाद, विवाद, वितंडावाद असे अनेक अर्थ त्याचे बदलतात. यामध्ये आपण आज जो विचार करणार आहोत तर तो आहे अपवाद. अप हा उपसर्ग दाखवतो खाली, अप, आणि ऊर्ध्व म्हणजे वर जाण्याचा जे आहे तर उद उपसर्ग वर दाखवतो. उद म्हणजे वर आणि अप म्हणजे खाली किंवा अध म्हणजे खाली. तेव्हा अपवाद हे काय प्रकारे, तो नियमाने अपवाद अपवादाने नियम सिद्ध होत असतो. आता मुळातला विचार असा आहे की परमेश्वराने माणसाला जेव्हा निर्माण केलं आणि ज्ञान त्याला दिलं, तर माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे. माणसाने व्यवहारामध्ये व्यवहाराप्रमाणे वागायला पाहिजे. जे काय ज्या ठिकाणचे नियम असतील त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आता रस्त्याने चालल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर आपण लघवी करावी का, माणसाला हे कळायला पाहिजे ना. गाढवाने जर लघवी केली सार्वजनिक रस्त्याला तर गाढवासाठी नियम नाही येतो. गाढवावर आपण खटला नाही भरू शकत. पण माणूस असा आहे की तो अनैसर्गिक स्वतः निर्माण करतो. रसायन होतं हलगडं चालून पुन्हा रस्त्यालाच लघवी करतो. तेव्हा मग नियम येतो. तिथे नियम करावा लागतो की जर रस्त्यावर लघवी केली तर त्याला दंड होईल, शिक्षा होईल. तरी माणसं करतात. म्हणजे माणसं जेव्हा माणसाप्रमाणे न वागता गाढवासारखे वागायला लागतात तेव्हा मग नियम तयार होतो आणि त्या नियमाप्रमाणे शिक्षा आणि दंड होतो. तर सांगायचा मुद्दा, माणसासाठी खरं म्हणजे नियम नकोच आहेत. कारण तो माणूस आहे, त्याला समजतं आहे, तो सुजाण आहे, त्याला सगळ्या गोष्टीचं भान आहे. पण माणूस तसं वागत नाही म्हणून नियम करावे लागतात. आणि नियम करूनही माणसं तसेच वागतात असंही नाही. आणि म्हणून दंड आणि शिक्षा
त्याच्यावर पुन्हा खातं नियमायचं, मग ते माणसं नेमायचे, मग त्याच्यावर खटला भरायचा, मग तो अनेक वर्ष कोर्टात चालवायचा. अशा अनेक भानगडी माणूस निर्माण करतो. माणूस जर नीट माणसासारखा वागला ना, तर बऱ्याच गोष्टी म्हणजे सामाजिक जे आरोग्य आहे ते पण टिकून राहील आणि स्वतः जे आरोग्य आहे, आरोग्य म्हणजे व्यावहारिक आरोग्य, ते पण टिकून राहील. तेव्हा यासाठी एक दृष्टांत आपण पाहूया. नियम आणि अपवाद. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, म्हणजे नियमाला अपवाद असतो. तर तो कसा असतो? माणूस अपवादाकडे लक्ष देत नाही. हा नियम आहे, तुम्ही नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. अरे पण त्याला अपवाद असतो ना. समजा रस्त्यावरचे नियम आहेत की सगळ्यांनी लाल दिवा लागला की गाड्या थांबवाव्यात, पण जर ॲम्ब्युलन्स आली तर तिला तो अपवाद आहे, ती जाऊ शकते. जर फायर ब्रिगेडची गाडी आली, म्हणजे अग्निशमनाची जर गाडी आली, फायर ब्रिगेड, तर त्या गाडीला तो नियम नाही आहे. कलेक्टर आले, लाल दिव्याची गाडी, किंवा एखादं खासदार आमदारांची गाडी आली लाल दिव्याची, ज्यांना परवानगी दिलेली असेल, तर त्यांना अपवाद केलेला आहे. म्हणजे सर्वासाठी नियम आहे, पण काही अपवाद आहेत. अपवाद असतो तो थोड्यासाठी असतो आणि नियम असतो तो सर्वांसाठी असतो. हे लक्षात घ्यायला हवं. तेव्हा असाच एक दृष्टांत आपण पाहूया. मोठा गमतीदार दृष्टांत आहे आणि पारमार्थाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे. एकदा सर्वपक्षीय सभा आयोजित केली. आयोजक होते सर्व पक्षांचे राजे गरुड, पक्षीराज गरुड. त्यांनी सर्व पक्षांची सभा आयोजित केली आणि सभेचा विषय काय होता की आपण सर्व पक्षांनी सूर्याला देव मानायचं. कारण सूर्य उगवला की आपले सगळे दैनंदिन व्यवहार सुरू होतात. आपण चारा पाणी टेपण्यासाठी त्याच्या प्रकाशामध्ये जातो, आपल्याला तो ऊर्जा देतो आणि सूर्याचे अनेक आहेत. आणि भगवान शंकराचार्यांनी सुद्धा पंचायतनमध्ये सूर्याचं नाव घातलेलं आहे. म्हणजे 5 दैवत मानलेले आहेत. हे जे आहेत ना, कोट्यावधी दैवत आहेत ना, तर त्यांचं भरणा जास्त असल्यामुळे ते नावंसुद्धा एवढे पाठ राहणार नाहीत. म्हणून आचार्यांनी हे 5च देव माना आणि यांचीच पूजा करा असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये सूर्य आहे, त्याच्यामध्ये शिव आहे, शक्ती आहे म्हणजे माया आहे, आणि त्याच्यामध्ये माया, सूर्य, गणेश एक आहे. म्हणजे हे पंच आहेत: गणेश, सूर्य, शंकर, विष्णू आणि असे गणेश, असे 5 दैवत मानलेले आहेत. मागे पुढे शब्द होत असतील, पण पंचायतन त्याला म्हणतात. तेव्हा हे पंचायतन मानल्याच्यामध्ये सूर्य आहे. सगळ्यांनी सूर्याला देव मानावं. तो निरपेक्ष देव आहे. तो धड हिंदूंचा नाही, ना ख्रिश्चनचा नाही, कुठल्या जाती धर्मातला देव नाही आहे तो. पण त्याला भगवान शंकराचार्यांनी सांगितलं की सूर्य, त्याला नमस्कार करा आणि मग आपले व्यवहार सुरू करा. तर सर्वांनी सूर्याला देव मानायचं असा तो सभेचा विषय होता आणि सर्व पक्षांना बोलवण्यात आलं होतं त्या सभेसाठी. झालं, मग अध्यक्षस्थानी गरुड होते. गरुडाने ते सगळं विश्लेषण केलं की आज आपण सभा कशाकरता बोलवलेली आहे आणि याच्यामध्ये चर्चा होऊन कोणाला काय म्हणायचं असेल, वाद प्रतिवाद युक्तिवाद करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तेव्हा क्रमाक्रमाने बोला, थोडक्यात बोला आणि प्रतिनिधित्वाने बोला. सगळ्यांनी आरडाओरडा करून बोलू नका, असं ते सर्व आचारसंहिता सभेची गरुडाने समजावून सांगितले. आणि झालं, प्रस्ताव मांडला की सूर्याला सर्वांनी देव मानायचं. सर्वांना मान्य आहे का? सर्वांनी जयघोष करा, यस किंवा नो म्हणा, होय किंवा नाही म्हणा. तर मोठा आवाज झाला की हो, सगळ्यांनी मानायचा. आणि आवाज खाली झाल्यानंतर एक समूह असा उठला की म्हणले या ठरावाला आमचं हरकत आहे, विरोध आहे. तो समूह होता घुबडं. घुबडांनी सांगितलं आम्हाला हा ठराव मान्य नाही, आम्ही त्या सूर्याला पाहिलं पण नाही, आम्हाला सूर्य दिसत नाही आणि म्हणून सूर्य नाही.
चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याला दिसतं तेच खरं असतं असं आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला सूर्य दिसत नाही आणि म्हणून आमचा याला विरोध आहे. अरे बापरे, म्हणजे बहुअंशी हा झाला नियम. पण या नियमाला अपवाद म्हणून या घोबड्यांनी तो मुद्दा हरकतीचा निर्माण केला. म्हणलं ठीक आहे, तुमच्या समूहाला म्हणजे ठराविक एका गटाला सूर्य दिसत नाही म्हणून तुम्ही मानत नाही, ठीक आहे. पण तुमच्या या म्हणण्याला सभेच्या नियमाप्रमाणे अनुमोदन पाहिजे. आणि मग तुमचं अनुमोदक कोण आहे? तर त्यांनी असं पाहिलं तर लगेच ते वटवाघूळ असतात ना, झाडावर असं टांगळं उलट्या टांगून राहतात दिवसभर आणि रात्री मग त्यांचा ते निशाचर पक्षी आहेत, घुबड काय वटवाघूळ काय काय निशाचर पक्षी. तर त्या घुबडाचा समूह उठला. म्हणले या ठरावाला आमचं अनुमोदन आहे. ठराव एकमताने पास. म्हणजे पहिला ठराव जो होता तो तर पास झालाच बहुमताचा, पण यांचा या दोन समूहाचा ठराव होता की सूर्य आम्ही मानणार नाही, हा ठराव तुमच्यापुरता वेगळा आहे. मग त्याला उपनियमाला जो एक उपनियम असतो तर त्या उपनियमाप्रमाणे त्यालाच म्हणतात अपवाद. घुबडांनी सूर्य नाकारला आणि तो मान्य झाला ठराव. मोठा ठराव आहे, सगळ्यांनी देव मानायचं, हा झाला नियम. सगळे पक्षी, कारण पक्ष्यांचे खूप समूह आहेत, त्यातल्या दोन समूहाने हा नाकारलेला जो प्रस्ताव आहे तर त्यांच्यासाठी हा म्हणजे अपवाद केला की हे सूर्य मानत नाहीत, त्यांच्यासाठी हा वेगळा नियम. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की घुबड आणि सूर्य आणि वटवाघूळ यांचा जो आहे तर सूर्य यांना दिसत नाही, दिवसा यांचे डोळे जातात. आता मग काही वेळेला असं दिसून येतं की वटवाघूळसुद्धा दिवसा उडताना आपण बघत असतो, म्हणजे काही वेळा अपवादात्मक वेळेला. आणि घुबडंसुद्धा आपण ते काही वेळेला दिवसा आपण इकडे तिकडे जाताना दिसतो, पण त्यांना फार कमी दिसत असावं असं वाटतं, कारण ते दिवसा अजिबात दिसत नाहीत. कुठेतरी गुहामध्ये किंवा झाडावर जाऊन हे घुबडं राहतात. आणि मग याला प्रमाण काय? जोपर्यंत यांचं निरीक्षण होत नाही, संशोधन होत नाही, सिद्धांत ठरत नाही, तोपर्यंत संत काय म्हणतात ते आपण खरं म्हणून चालूया. ज्ञानेश्वर माऊली त्या घुबडाबद्दल काय म्हणतात ऐकूया. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, विश्वाचं आयुष्य जेणे उजळे, विश्वाचं आयुष्य ज्या सूर्यनारायणाचं उदयाला झाल्यानंतर प्रकाशमान होतं, तो सूर्य उदयला देखोनी सबळे. एकदा सूर्य उदय झाला की सगळं विश्व प्रकाशमान होतं. पापिया फुटती डोळे डोळाचे, ते डुडुळ म्हणजे घुबड, त्यांचे मात्र डोळे फुटतात. त्याला पापिया असं म्हटले माऊलींनी. ते जे पापी आहेत त्यांना सूर्याचं दर्शन नाही होते, पापी आहेत, त्यांचे डोळे फुटतात. म्हणजे काय, असं माऊलीने जरा टोमणा मारून म्हटलं की त्यांचे डोळे फुटतात. डोळे फुटतात याचा अर्थ त्यांना दिसत नाही. हे ज्ञानेश्वर माऊलींचं प्रमाण आहे. तर हे प्रमाण आपण प्रमाण धरून सिद्धांत असा मांडतो आहे की विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य देत उदयला देखोनी सबळे, पापिया फुटते डोळे डुडुळाचे. तात्पर्य, नियम आणि अपवाद या दोहोंचं ज्ञान झालं पाहिजे, तरच आपण व्यवहारामध्ये वागू शकतो, समजू शकतो, समजून घेऊ शकतो, लोकांना समजून देऊ शकतो. नाहीतर आपलं एकांगी ज्ञान असतं, नियम आहे, असा नियम आहे, तसा नियम आहे. अरे पण अपवाद पण आहे ना त्या नियमाला. हां, संसार दुःखमूळ असतो, संसार का असं, अरे पण संसार दुःखमूळ असं, संसार करू नये. पण हा नियम त्या संन्यासाला लागू कुठे? ज्याने संसारच केला नाही, ते अपवाद आहे. त्याला प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो आणि अपवादाने नियम सिद्ध होतो. आजच्या या व्हिडिओचा तात्पर्यार्थ हा आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.